दुबई UAE येथे रक्षक प्रतिष्ठान आणि प्रथा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिवसृष्टी शिवजयंती 2026 उत्सवात नाशिकच्या नाशिक रॉयल वॉरियर्स मर्दानी खेळ वारसा संस्कृती संस्थेने ऐतिहासिक कामगिरी करत महाराष्ट्राच्या परंपरागत मर्दानी खेळांची दिमाखदार सादरीकरणे केली आहे। या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे तब्बल 51 पेक्षा अधिक मावळ्यांना 2 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आलं। UAE मध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचे पारंपरिक मर्दानी खेळ सादर करण्यात आलाय, ज्यामुळे उपस्थित भारतीय व परदेशी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झालंय। या मावळ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी नाशिकच्या कल्पेश भालेकर, प्राची चंडालिया, कृणा पटेल आणि राहुल राजगिरे यांनी समर्थपणे पार पाडली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरागत मर्दानी खेळाचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। विशेष म्हणजे केवळ 10 वर्षांची शिवकन्या आद्या मेघा निखिल देव हिने नाशिकहून दुबईत जाऊन आपल्या दमदार सादरीकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। तिच्या आत्मविश्वासापूर्ण आणि जोशपूर्ण प्रात्यक्षिकाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलंय। तिच्यासोबत कल्पेश भालेकर आणि राहुल राजगिरे यांनीही प्रभावी प्रात्यक्षिक सादर करत महाराष्ट्राच्या परंपरागत कलेचा गौरव वाढविलाय। दुबईत झालेल्या या भव्य शिवजयंती उत्सवात महाराष्ट्राच्या मर्दानी खेळांची पहिल्यांदाच झालेली अशी भव्य मांडणी ही नाशिकसाठी अभिमानाची बाब ठरली आहे। या उपक्रमामुळे परदेशात असलेले भारतीय लोकांमधील शिवकालीन परंपरा आणि महाराष्ट्राची शौर्य संस्कृती अधिक बळकट झाली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। नमस्कार। आज प्रखर शिवसृष्टी शिवजयंती उत्सवानिमित्त आमची बालकलाकार आद्या हिने अतिशय उत्तम परफॉर्मन्स केला आहे आणि ती फक्त या परफॉर्मन्ससाठी नाशिकवरून आली आहे आणि तिने तिच्या वेगवेगळ्या कलांचं इतकं उत्कृष्ट प्रदर्शन करून दुबईच्या मुलांना एक नवीन प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलंय की हे मर्दानी खेळ आम्ही इथे शिकायला हवं आणि कल्पेश सर आता ते शिकवणारच आहेत। पण आम्हीही हे खेळ खरंच इथे पहिल्यांदा बघितले आणि अतिशय म्हणजे शब्द नाहीये तिचं ह्या कलेचं आणि तिचं कौतुक करण्यासारखं। सो थँक्यू आद्या की तू ह्याच्यासाठी नाशिकवरून इथे आली। दानपट्टा, लाठी काठी, चक्र आणि तलवारबाजी सगळे। ऍक्च्युली एवढी छोटी मुलगी आणि मेन म्हणजे दानपट्टा जेव्हा ती करत होती तेव्हा म्हणजे लिटरली मी डोळे आम्ही दोघी तर असं डोळे अंगावर शहारे आणणारा सगळा परफॉर्मन्स होता आणि तिला एवढं छान ट्रेनिंग दिलंय आणि आम्हालाही शिकायला मिळतंय तर खरंच खूप खूप धन्यवाद। धन्यवाद तुमचे आणि तुमच्या या छोट्याशा बालकलाकाराला आणि ह्याला खूप खूप अभिनंदन पण आणि शुभेच्छा पण तुम्हाला सगळ्यांना। थँक्यू। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।